श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 9. श्री विष्णू बळवंत थोरात विरचित श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचा 9वा मराठी गद्य अनुवाद प्रस्तुत करताना मी सर्वप्रथम या ग्रंथाचे लेखक श्री विष्णू बळवंत थोरात यांना वंदन करते. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री वासुदेवाय नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री स्वामी समर्थाय नमः. राजबहादूर शंकरराव आपल्या पत्नीसोबत श्री स्वामी समर्थांच्या भेटीसाठी अक्कलकोटला जाण्याचा निश्चय करतात. हे आपण 8व्या अध्यायात पाहिले. त्यानुसार ते अक्कलकोटला येतात. आपल्या मनातील शंका कुशंका याचे समाधान तसेच आपले मनोरथ पूर्ण व्हावे यासाठी आता अनेक भक्त अक्कलकोटला येत असतानाच त्यात ब्राह्मण, चारही वर्णाचे लोक, पारशी, मुसलमान इत्यादी सर्व धर्माचे लोक आता अक्कलकोटला येत असल्यामुळे तेथे आता यात्रेचे स्वरूप निर्माण झाले होते. तेथे लोकांची गर्दी बघून राजबहादूर शंकरराव यांना असे वाटले की एवढ्या मोठ्या गर्दीत महाराजांची भेट कशी होईल. याच विवंचनेत ते दोघे पती पत्नी असतानाच कोणीतरी भक्त त्यांना सांगतात की या मठाची मुख्य सेविका सुंदराबाई असून ती खूप लालची व लोभी प्रवृत्तीची बाई आहे. त्यामुळे तुम्ही तिची भेट घ्या व तीच तुम्हाला यातून महाराजांच्या दर्शनासाठी काही मार्ग निश्चित काढून देईल. सुंदराबाईसारखी स्वार्थी व लोभी बाई श्री स्वामी महाराजांच्या मठात असणे म्हणजे तिची काही पूर्व पुण्याईच असू शकते. काही असो, श्री स्वामी समर्थांच्या मठाची मुख्य सेविका सुंदराबाईंची भेट राजबहादूर शंकरराव यांच्याबरोबर त्याच वेळी अनपेक्षितरित्या घडते. त्यावेळी राजबहादूर शंकरराव हे आपली पूर्ण व्यथा सुंदराबाईकडे सांगतात. राजबहादूर शंकरराव यांचे कपडे व राहणीमान पाहून ते एक मोठे श्रीमंत व्यक्ती आहेत ही बाब सुंदराबाई ताडतात. त्यामुळे सुंदराबाईच्या मनात लोभ उत्पन्न झाला. ती श्री शंकरराव यांना म्हणाली की मी तुमच्या स्वामी बरोबर भेट करवून देईल व महाराजांच्या कृपेने तुमची व्याधी पण दूर होईल, परंतु त्या कामासाठी मला 2000 रुपये द्यावे लागतील. त्यावर शंकरराव म्हणाले की अहो बाई, तुम्ही 2000 रुपयाची काय गोष्ट करता. माझी जर व्याधी दूर झाली तर मी 10,000 रुपये देईल तुम्हाला. शंकरराव यांचे बोलणे ऐकून सुंदराबाई हिने शंकररावांच्या हाती पाणी सोडून त्यांच्याकडून 10,000 रुपये देण्याचे त्यांच्याकडून कबूल करून घेऊन संकल्प सोडून घेतला. ठरल्याप्रमाणे सुंदराबाई हिने श्री शंकररावांची भेट स्वामींबरोबर घडवून आणली. त्यावेळी श्री स्वामी महाराज शेख नूर यांच्या दर्ग्यात होते. तेथे जाऊन सुंदराबाई हिने शंकररावाची ब्रह्मसंबंध बाधा पूर्णपणे दूर करण्याची विनंती केली. त्याचवेळी श्री स्वामी महाराज आपल्या जागेवरून उठले व दर्ग्याच्या जागेवर जेथे नवीन कबर खोदून ठेवली होती तेथे त्यांची छाती खाली ठेवून अर्थात उबडे होऊन निजले. मग त्यातील एका सेवेकऱ्याने शंकररावांना सांगितले, ही जी लीला आता तुमच्या समोर स्वामींनी केली आहे त्या लीलेचा अर्थच असा आहे की महाराजांनी तुमचे मरण चुकवले आहे. पुढे श्री स्वामी महाराज शंकररावांना सांगतात की तुझ्या ब्रह्मसंबंधाची बाधा टाळण्यासाठी तुला दररोज निंबाच्या पाल्यामध्ये 10 मिरे वाटून त्याचा रस दररोज घ्यावा लागेल. स्वामींनी सांगितल्याप्रमाणे तो उपाय शंकरराव करत राहिले. नंतर शंकरराव शेख नूर बाबांच्या दर्ग्यात गेले व त्यांनी तेथे जाऊन तेथील फकीरांना व लोकांना अन्नदान करवून तेथील दर्ग्यावर एक कफन चढवली व आपल्या गावी निघून गेले. काही दिवसातच शंकररावांचे संबंध बाधा आणि त्या व्याधीतून मुक्तता झाली. पुढे काही काळानंतर शंकरराव श्री स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला आले. तेव्हा त्यांनी केलेल्या संकल्पनानुसार श्री स्वामींना 1000 रुपये देण्याच्या संकल्पाबद्दल स्वामी महाराजांना सांगितले. तेव्हा सुंदराबाईस एकही पैसा देऊ नका असे श्री स्वामींनी शंकररावांना सांगितले. पण तुम्ही दिलेल्या या पैशातूनच गावाबाहेर एक जुने गच्ची मठ भक्तांच्या संगनमताने बांधा अशी आज्ञा शंकररावांना श्री स्वामींनी दिली. हाच मठ आज राजेराय मठ म्हणून अक्कलकोटात प्रसिद्ध आहे. आता येथे श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाच्या 9व्या अध्यायाची सुफळ समाप्ती होत आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.